झोप का येत नाही? झोप म्हणजे काय की जिथे मन आणि इंद्रिय यांचा संबंध तुटतो तिथे आपल्याला शांत झोप लागते. मनाच्या या सगळ्या फेजेस आहेत. मन शांत असलं की आपल्याला शांत झोप लागते. झोपेच्या काही अवस्था आहेत की म्हणजे पहिली एक फेज असते की जेव्हा आपण थोडे जागरूक असतो, मग सेकंड फेज येते की आपण डीप स्लीप मध्ये जायला सुरुवात करतो आणि तिसरी असते ती म्हणजे योग निद्रा. आता बघा, आपल्याला झोप येण्यासाठी शरीरामध्ये मेलॅटोनिन हे हार्मोन सिक्रेट व्हायला लागतं, जे आपल्या शरीरामध्ये दुपारी जास्त असतं आणि रात्री जास्त असतं. बघा, दुपारी आपल्याला जेवल्यावर झोप येते, तो हेच जे हार्मोन आहे ते संध्याकाळी आपल्या शरीरात स्रवायला लागतं. पण जर आपण स्क्रीन टाइम बघत राहिलो तर चुकीचा सिग्नल ब्रेनकडे जातो की एकीकडे ब्रेनला वाटतंय की मेलॅटोनिन सिक्रेट होत आहे म्हणजे आता झोपायची वेळ झालीय, पण 10 वाजता सुद्धा आपण स्क्रीन टाइम बघत असू तर डोपामाइन पण सिक्रेट होतं आणि ब्रेन कन्फ्यूज होतो की आता झोपायचंय की नाही झोपायचंय. सो सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की स्क्रीन टाइम अवॉइड करा. काळोख जिथे आहे तिथे मेलॅटोनिन सिक्रेट करतं. झोप येत नसेल तर झोपेचे काही आपण जे व्यायाम डिस्कस केलेले की आयब्रोजचे एक्सरसाइज आहे किंवा मेडिटेशन आहे, सगळ्यात छान झोप आपल्याला कधी येत असते तर दुपारी जेव्हा मधली सुट्टी झाल्यानंतर शाळेमध्ये जेव्हा एखादा लेक्चर ऐकत असतो तेव्हा आपल्याला खूप शांत आणि असं वाटतं आता झोपायला पाहिजे, कारण तेव्हा आपलं पोट भरलेलं असतं आणि तेव्हाही मेलॅटोनिन सिक्रेट होत असतं आणि आपल्याला झोप येते. म्हणजे कंटाळवाणं कोणतंही पुस्तक वाचलं तरी तुम्हाला झोप येऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूप आणि केळ हे सुद्धा तुम्ही खाऊन बघा की त्यामुळे पोट भरल्यासारखं असतं, कारण रिकाम्या पोटी आपल्याला झोप येत नाही. हे उपाय नक्की करा.